नमस्कार, मी बालाजी प्रकाश वाघ, आपल्या सारथी बॅचचा स्टुडंट. मी म्हणजे ह्या जस्ट सारथी बॅच नंबर 1 ह्या बॅचमध्ये मी ॲडमिशन घेतलं होतं. त्या बॅचमुळे जे मेंटरशिप, जे पर्सनल गायडन्स जे सरांचं भेटलं आहे त्याचा मला आज खूप फायदा झाला आहे. कोणता रिझल्ट निघाला आपला बालाजी? सर माझा IBPS क्लर्क. IBPS क्लर्क. कधीची पासआउट आहात आपण? मी 2020. काय क्वालिफिकेशन आहे आपलं? इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन. 2020 ची पासआउट आहात आणि 6 वर्षाचा हा कालावधी, बरोबर आहे? हो. तुम्ही आता 5 वर्ष आतापर्यंत आला नाही, तुम्ही याच वर्षी कसं काय आला बेटा इथे अकॅडमीपर्यंत? सर मी 2 वर्ष नाशिकला म्हणजे महानगरपालिकेत जॉब केला होता, प्रायव्हेट जॉब. बरं. मग तिथे मन नाही भरलं माझं की काहीतरी पाहिजे गव्हर्नमेंट जॉब वगैरे, म्हणून मी मग सारथीची जी स्कीम राहते त्याबद्दल माहिती झाली आणि त्याचा पेपर दिला. तुम्हाला शुभम सर अकॅडमी त्यामधून अलाउड झाली होती. बरं. जेणेकरून इथे ऑप्शन्स भरपूर काही होते बाबा, किंवा ऑनलाईन बी होतं, आम्ही ऑफलाईन बी द्यायचो, ऑनलाईन बी तुम्हाला द्यायचं. तो ऑफलाईनचा विशेष काही आपल्याला फायदा झाला? ऑफलाईनचा सर विशेष फायदा हा होतो की आपण पर्सनली कनेक्ट राहतो, म्हणजे प्रत्येक टीचरचा त्यांनाही माहीत पडतं की हा कोणता विद्यार्थी आहे, काय कसा अभ्यास करतो. आपल्यालाही आपला आलेख माहीत पडतो की आपण किती अभ्यास करतो. ऑनलाईनला आपण कधीतरी भेटलो तर भेटू, नाहीतर मनात आलं तर भेटतो, नाहीतर मग ते टाळाटाळ होते, म्हणजे प्रॉपर कनेक्शन नाही राहत. इथे कसं कंटिन्युटी राहते, त्याचा फायदा खूप जास्त होतो. अकॅडमीने कोणकोणत्या फॅसिलिटी आपल्याला दिल्या होत्या? सर अकॅडमीमधनं टेस्ट सिरीज भेटले, बुक्स भेटले, बॅग्स भेटली, शर्ट्स भेटले, आणि सर्वात जास्त म्हणजे जे महत्त्वाचं आहे एज्युकेशन, आपलं जे बँकिंगला जे लागणारं मटेरियल आहे, जे टीचिंगचे व्हिडिओ आहेत ते पण दिलेत परत, आणि सरांचं जे गायडन्स वगैरे ते खूप छान भेटलं. शुभम सरांची, फातिमा मॅडमची भेट व्हायची? हो, दर म्हणजे विकली टॉक व्हायचा, तेव्हाही भेटायचे, किंवा आधीमध्ये त्यांना टाइम असला तर 100% येऊन भेटायचे. बरं. आणि सोनी सरांबद्दल काय म्हणणं आहे? सोनी सरांबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. ते जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते पर्सनली भेट द्यायचे, म्हणजे बॅचला तर द्यायचे, पण त्यांना जे वाटते की स्टुडंट अभ्यास करताय ते पर्सनली बोलवून घ्यायचे आपल्या कॅबिनमध्ये, त्यांच्याकडून गायडन्स घ्यायचे. तर आम्हाला एक म्हणजे रजिस्टर दिलं होतं की तुम्ही म्हणजे जे काही टेस्ट सोडत आहे त्याचं ॲनालिसिस करा, त्याचा ग्राफ बघा. ते दरवेळेस सांगायचे की पर्सेंटाईल एवढा होता, तेवढा वाढतोय. राहुल सरांबद्दल काय सांगता येईल आपल्याला? राहुल सरांची तर मला खूपच मदत झाली, कारण शेवटचा जो टच होता तो राहुल सरने खूपच जास्त मेहनत घेतली. सर राहुल सरांसारखा मेंटरशिप भेटणं म्हणजे फार क्वचित टीचर असा भेटेल की जो स्वतःहून मुलांना मोटिवेट करण्यासाठी म्हणजे काहीतरी छोटे मोठे प्राईज का होईना, म्हणजे मुलं मोटिवेट होतील त्या हिशोबाने क्विजेस देतील. क्विजेसमध्ये जे टॉपर यायचे त्यांना काहीतरी छोटे मोठे, समजा 50 रुपये किंवा जे त्यांच्या हिशोबाने शक्य होईल, कधी चॉकलेट वगैरे काहीतरी ठेवत. जी आपली शुभम सरांची जी पण सिस्टीम आहे की 5 स्टारची जी म्हणजे टॉपर यायची, तेच पद्धतीने आपल्या राहुल सरांची पण आहे. राहुल सरांची खूप मदत झाली, कारण जी अरिथमॅटिकला पकडायची जी हिंमत आहे मेन्समध्ये डायरेक्ट अटॅक करायची, ती राहुल सरांमुळे खूपच मदत झाली. असे भरपूर या यशाच्या आधी अपयश सुद्धा आपल्या मागे आले असते. हो सर, माझ्या एखादी कोणती मोमेंट आहे का ज्या ठिकाणी असं वाटलं की अरे आता थांबावं? सर मागच्या वर्षीचा SBI क्लर्क दिला होता, तो SBI क्लर्क गेला होता 3 मार्कांनी. तर तेव्हा वाटलं की आता म्हणजे असं सिच्युएशनला होतं की जवळ तो आलंय, थांबावं पण वाटतं आणि असं वाटतं होईल का नाही. हे दोन्ही पण मुवमेंट एकाच टायमाला येणारी ती मुवमेंट होती. मग तरी मला राहुल सरांनी वगैरे मदत केली. त्यावेळेस कदम सरांनी पण मला खूप गायडन्स केलं की नको सोडू, इतक्या जवळ आल्यास तर थोडक्यात राहिला, आता थोडीशी मेहनत कर, यावेळेस बघू, नाही झालं तर पुढे पण 100% देत राहा. बस मी तेच फॉलो केलं. मेंटरशिप्स कोणाकडनं घ्यायचो आपण? शुभम सर, राहुल सर आणि आपले ओम सर. जर शुभम सर अकॅडमीबद्दल एक शब्द सांगायचं राहील काय सांगायचं? वन ऑफ द बेस्ट इन औरंगाबाद. आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मेसेज आपल्याकडनं? मी सर्वांना एकच विनंती करेल की जर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ ह्या सिस्टीममध्ये गुंतवत आहे तर स्वतःशी प्रामाणिक राहा. 100 नाही 200% द्या, कारण कॉम्पिटिशन खूपच वाढली आहे. मुलांचे पॉईंट 25-25 पेपर चालले आहेत. तर जर स्वतःशी प्रामाणिक नाही राहिला तर टीचर लोकांना काही नाही, ते त्यांचं प्रॉपर ते शिकवत आहे. पण आपणच जर प्रामाणिक नाही राहिलो तर रिझल्ट आपला चालला जाईल. त्याच्यामुळे टाईमही खर्च होतोय आणि पैसा सर्व गोष्टी बर्बाद होत आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमचा 100% द्या आणि स्वतःला जोखून द्या. 100% यश भेटेल. फक्त सोडू नका आणि मेंटरशिपला म्हणजे सरांच्या टचमध्ये राहा. कोणत्याही एका टीचरचं जरी टचमध्ये राहील तुम्हाला 100% खूप फायदा होईल. थँक्यू सारथी. मला तुमच्यामुळे म्हणजे ही शुभम सर अकॅडमी जी अलाउड झाली त्या शुभम सर अकॅडमीच्या गायडन्समुळे आणि तुमच्या त्या स्टायपेंडमुळे आज माझ्या हातात एक पोस्ट आहे. त्याबद्दल मी सर्व सारथी टीमचे आणि तसेच शुभम सर अकॅडमीचे खूप धन्यवाद देतो. थँक्यू.